फॉर्म्युला युतीचा काय असणार आहे, चर्चा जोरात सुरू आहेत आणि भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारे अटीतटीचा सामना सुरू आहे। त्याचं कारण अर्थातच मुंबई महापालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर 10 महापालिका असतील, याच्यामध्ये भाजपची आणि शिवसेनेची युती होईल किंवा नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न आजच्या दिवसातला आपल्या समोर आहे। आपल्या सोबत आता मुंबई भाजपचे उत्तर पूर्वचे खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आहेत। किरीट सोमय्या यांच्या बद्दल वेगळी काही ओळख करून देण्याची गरज नाही। तुमचं स्वागत आहे आजच्या या चर्चेमध्ये। आणि तुम्हाला पहिलाच थेट प्रश्न हाच आहे की सातत्याने गेले काही काळ भाजप आणि शिवसेना जरी राज्यात सत्तेवर असले तरी जेव्हा महापालिका निवडणुका किंवा 2014 नंतरची जी परिस्थिती जर बघितली तर खास करून शिवसेना ही कुठेतरी छोट्या भावाच्या भूमिकेत असल्याचा भाजपचा दावा आहे। तुमचं काय म्हणणं आहे? वास्तविकरित्या गेल्या 2-2.5 वर्षात देशाने परिवर्तन पाहिलं। मोदी सरकार म्हणजे एक कन्सेप्ट, एक परिवर्तन। तुम्ही आज दिल्लीत चला, मंत्र्यांच्या कार्यालयातला मंत्र्यांच्या घरी बॅग घेऊन जायचं, हा भ्रष्टाचार टोटल संपला। खालचा प्रशासनातील भ्रष्टाचारावर अजून मोदी सरकारने अजून कंट्रोल करायचा आहे। तसाच पद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पारदर्शकता हा कन्सेप्ट जन्माला आला। आता तिसरा टप्पा पूर्ण करावाच लागणार की मुंबई महापालिकेत गेले काही वर्षात जो भ्रष्टाचार घोटाळा त्याचं नाव माफिया म्हणून झालेलं आहे। तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हे सर्कल पूर्ण करायचं आहे। मोदी भ्रष्टाचार मुक्त भारत, देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक महाराष्ट्र, आणि आता आम्हाला करायचं आहे माफिया मुक्त मुंबई। त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष एका पाठोपाठ एक पाऊल पुढे उचलत आहे। पण तुम्ही किरीट सोमय्या, ज्या वेळेला ही सगळी चर्चा चालू आहे, एकीकडे म्हणतात सगळेजण सकारात्मक चर्चा चालू आहे, तुम्ही सगळे ज्येष्ठ नेते आहात, अनेक वर्ष मुंबईतलं अगदी जमिनी राजकारण ज्याला म्हणता येईल ते तुम्ही बघताय, अशा वेळेला तुम्ही ज्याला हा शब्द वापरता माफिया, तिथलं जे राज आहे ते संपवायचं, त्यावेळेला त्याच्यात तुमच्या पक्षाची अगदी युतीची, शिवसेना भाजप युतीची बदनामी होते असं वाटत नाही तुम्हाला? आता आहे की जी वास्तविकता आहे स्वीकारली पाहिजे। किरीट सोमय्यांनी वर्षापूर्वी ज्यावेळी मुंबई महापालिकेतला हा जो सगळ्यात अपारदर्शक कारभार याच्या संबंधी विभिन्न नेत्यांना सांगितलं की बघा आता कुठेतरी आपण सुधारायला हवं। अजूनही मुंबई महापालिकेला 1 वर्ष आहे निवडणुकीला। त्यानंतर वर्षभरात मी जवळजवळ 8 असे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस वेगवेगळ्या घोटाळ्यांचे दिले। मी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना दिले हे सांगू इच्छितो। मुख्यमंत्र्यांकडे जाऊन दिलं असेल तसं आमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना पण सांगितलं हे सुधारायला लागणारच। दरवर्षी आपण घोषणा द्यायची खड्डामुक्त, तर खड्डामुक्त मुंबई होणार केव्हा? आणि एक पावसाळा येतो, खड्डे सुरू होतात आणि पावसाळ्या दरम्यान 3दा खड्डे दुरुस्ती होते। मुख्यमंत्र्यांनी 4 SIT नेमल्या राज्य सरकार पोलिसाच्या नेतृत्वाखाली, 4ही मध्ये माफिया घोटाळे समोर आले। महापालिकाने 2 SIT नेमल्या, तिथे पण म्हणजे मुद्दा असा आहे की किरीट सोमय्या म्हणतोय की इथे भ्रष्टाचार आहे, माफिया कॉन्ट्रॅक्टरचं राज आहे, हे सिद्ध झालं ना। आता त्यानंतर त्याला सुधारण्यासाठी आपल्याला लोकांच्या समोर जाताना ॲक्शन प्लॅन आणि कमिटमेंट दिलीच पाहिजे। म्हणून हे घोषवाक्य आमचं सुरू झालं भाजपचं, माफिया मुक्त महापालिका। माफिया मुक्त महापालिका तुम्ही म्हणताय, पण या माफिया मुक्त महापालिकेसाठी तुम्ही सुद्धा सत्तेत आहात ना? म्हणजे गेले 15 वर्ष जे काही आपण बघतोय, ज्याच्यामध्ये खास करून शिवसेना भाजप ज्यावेळेला युती होत असते आणि मुंबईमध्ये शिवसेना भाजप हे एक युतीचं जे काही राजकीय नातं आहे ते नातं तिथे दिसतंय। तुम्ही स्वतः स्थायी समितीमध्ये सुद्धा आहात, तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी तिकडे आहेत, हे सगळं असताना मग ते माफिया राज जे आहे ते तुम्ही स्वतः उघड्या डोळ्यांनी का बघितले इतके वर्ष? मला सांगा, हे जे शब्दप्रयोग आमचा मित्र पक्ष काही वेळी TV चॅनलवर मांडतो, मग त्यांना सांगा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला नोटबंदीचा, त्या मंत्रिमंडळात माननीय मित्रपक्ष पण आहेत, राज्यात पण आहे,
पण शेवटी काय सांगितलं जातंय, मोदी सरकार काय भासवलं जातंय, तर गेले अनेक वर्ष आपण काय ऐकतो मुंबई महापालिकेत, आवाज कुणाचा. जर मी असं म्हणत आवाज कुणाचा आणि ते मित्रपक्ष म्हणणार त्यांचा, सगळे निर्णय ते घेत असेल, सगळ्या उद्घाटनापासून क्रेडिट पासून ते घेत असेल, तर भारतीय जनता पक्षाचा ओनली सप्लिमेंटरी रोल आहे की महापालिका अर्धवट राहू नये. सगळे निर्णय प्रक्रियापासून तेच करतात, तेच म्हणतात आमचं आहे, आमचं राज्य आहे, आम्ही गेली अनेक वर्ष महापालिकेत सत्ता उपभोगतोय. मग जबाबदारी स्वीकारा. वर्षापूर्वी आपल्याला विनंती केली, वर्षात 6 घोटाळे सिद्ध झाले आणि त्यानंतर नक्की 6 घोटाळे सिद्ध झाले तुम्ही म्हणताय, पण त्या घोटाळ्यातनं निष्पन्न काय झालं, त्याच्यातनं काय थांबलं, काय समोर आलं नेमकं, त्याच्यावरती कारवाई राज्य सरकारने सुद्धा त्याच्यावरती कारवाई करता येणं शक्य आहे, ती काय कारवाई केली सुरू झाली ना. पहा तुम्ही, मुंबई महापालिकेचा इतिहासात पहिल्यांदा अर्धा डझनहून अधिक कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये गेले किंवा एंटीसिपेटरीवर आहेत. 2 चीफ इंजिनियर जेलमध्ये. घोटाळे आता लोकांच्या लक्षात आलं आणि आता आमचा मित्रपक्ष पण बोलायला लागला, ओ हे आता 1 पैसा लिटरनी टँकर माफियाला पाणी द्यायचं आणि तो 1 रुपयानी विकणार. म्हणून देवेंद्र फडणवीसनी सांगितलं, ठीक आहे, याचा पुढचा विचार करूया. पारदर्शक कारभार म्हणजे आपल्याला पारदर्शकता महापालिकेच्या व्यवहारात आणायची आहेत. आमचं म्हणणं आहे की ते पारदर्शकता स्वीकारा, त्याची सिस्टम स्वीकारा. जर सेटिंग आणि सिंडिकेट आणि त्याचा किकबॅक आतापर्यंत जे झालं ते झालं, ह्याचा पुढे नॉट अलाउड. आता पहिल्यांदा तुमच्या माहितीसाठी खड्ड्यांचा रस्त्याचा मागे मी लागल्यानंतर आता खड्ड्यांसाठी ते नवीन टेक्नॉलॉजी एडॉप्ट करण्यात आली. आता मी माझा ईशान्य मुंबईत म्हणायचं झालं तर LBS रोडचा आजूबाजूला जे कॉन्क्रीट रोड 30 वर्षाची गॅरंटी आणि 3ऱ्या वर्षी 2ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी तो कॉन्क्रीट रोड खराब झाला. आता नोटिस दिले महापालिकेने, तर हे का दिल्या जात नव्हत्या? का आपण पेवर ब्लॉकचा जो घोटाळा होता त्याला का सावरण्याचा प्रयत्न होत होता? म्हणून डम्पिंग होतो. आज माझा मुलून डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय झाला, नोटीस इश्यू झाले, नवीन टेंडर इश्यू झाले. म्हणून माफिया ते घोटाळे बाहेर काढल्यानंतर जे राज्य सरकारच्या हातात होतं ते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. पण जर मी मुंबई महापालिकेत पण परिवर्तन घडवून आणलं तर ही प्रगती याला अधिक गती प्राप्त होणार. पण म्हणजे तुमची इच्छा आहे की मुंबई महापालिकेत परिवर्तन घडावं म्हणजे राजकीय परिवर्तन घडावं अशी इच्छा आहे तुमची? सगळ्यात पहिला पॉइंट आहे परिवर्तन. काही लोकांना वाटतं की परिवर्तन म्हणजे माझा महापौर, माझा कार्यकर्त्यांकडे लाल दिव्याची गाडी, याला आम्ही परिवर्तन म्हणत नाही. परिवर्तन म्हणजे माफिया राज, म्हणजे ते कन्सेप्ट सिस्टम भ्रष्टाचार. हा माफिया तुमच्या राजकीय वरदहस्ताशिवाय कसं चालेल ना? म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही दोन्ही राजकीय पक्ष सत्तेमध्ये असतात, त्याशिवाय कसं चालेल? तो एकदम परफेक्ट म्हटलं. म्हणून ह्या माफियांमुक्त करायचं आहे, नवीन सिस्टम अशा प्रकारची आणावी लागणार. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसने एक मुंबई शहरासाठी विकासाचं विजन, या 2 गोष्टी आम्ही पुढे ठेवलेल्या आहेत. यात परिवर्तन येत आहे आणि परिवर्तन गतीने आणण्यासाठी आम्ही मुंबईकरांना सांगितलं, आमच्या मित्रांना सांगितलं, पहा तिथे मोदीचं राज्य आहे, तिथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मुंबईतल्या शेवटचं जे मतदान झालं 2014 मध्ये लोकसभा आणि विधानसभा, त्यात विधानसभेत 32 ठिकाणी भाजपा आणि आमचा मित्रपक्ष समोरासमोर लढले. त्यात 32 मधल्या 200 वॉर्डापैकी 115 वॉर्डात भाजप खूप 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 पुढे आहेत. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला पारदर्शकता, देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व सगळ्यांना मान्य आहेत, तर देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली आपण मुंबई महापालिकेच्या सामोरे जाऊया. पण महापालिकेच्या या ज्या निवडणुका आता येऊ घातल्या, ज्याच्यामध्ये तुम्ही आता वाटाघाटीला बसलेले आहात, दोन्ही पक्ष एकमेकांशी चर्चा करताय, मग कुठल्या आधारावरती चर्चा करताय? आधार 2 पॉइंट जे चीफ मिनिस्टरनी सांगितले ते 2 पॉइंट आहेत, पारदर्शकता आणि विजन. आणि ते 2
इम्प्लिमेंट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पुढे जायचं. जसं मी एक आकडा सांगितला की लोकांचा जो विश्वास आहे मोदी फॉर्म्युला, मोदी कन्सेप्टवर, की 200 वॉर्डात सामोरे लढलो आणि भाजप 115, याचा अर्थ लोकांचा विश्वास भाजपवर आहेत. म्हणून आमच्या बरोबर सगळ्या मित्र पक्षांनी यावं अशी अपील. म्हणजे तुमच्याबरोबर मित्र पक्षांनी यावं, या तुमच्या एक प्रकारे तुम्ही टर्म आणि कंडिशन तुमच्या टाकलेल्या आहेत आणि त्या कंडिशन आणि टर्म्स नुसार तुम्हाला मित्र पक्षांनी तुम्हाला प्रतिसाद द्यावा अशी तुमचं म्हणणं आहे. ही जी चर्चा आहे ती चर्चा सुरू ठेवणार आहोत. युतीचा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे, युती येणाऱ्या काळामध्ये नेमकी कुठल्या फॉर्म्युलावरती अडू शकते किंवा घडू शकते, हे सुद्धा आपण बघूया छोट्याशा ब्रेक नंतर. युतीचा फॉर्म्युला काय असणार याच्यावरती आपण बातचीत करतोय किरीट सोमय्या यांच्याशी. किरीटजी, पुन्हा मुद्दा हाच आहे की तुम्ही शिवसेनेवरती कुठेतरी अन्याय करताय अशी परिस्थिती दिसते. त्याचं कारण तुम्ही सातत्यानं शिवसेनेला कुठेतरी खिंडीत गाठल्यासारखं दिसतं. तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी आहात, तुम्ही एकीकडे त्यांच्यावरती माफियागिरीचे आरोप करताय, तुम्ही एकीकडे हे सगळं चालू असताना स्वतः तुमच्या म्हणजे मेधाताई ज्या आहेत, डॉक्टर मेधा सोमय्या यांची उमेदवारी सुद्धा समोर आल्याची चर्चा सुरू झाली दादरमध्ये, आणि ते पण खुद्द शिवसेना भवनच्या इकडे. आता अन्याय होत आहे ही गोष्ट खरी आहे, पण मुंबईकरांवर अन्याय होत आहे. व 140 लाख लोक किती वर्ष एकाच पक्षाला, एकाच परिवाराला किती वर्ष. आता मला सांगा, आपण काय वेळी असं चर्चा करतो की तुम्ही पण सत्तेत आहात, म्हणजे देवेंद्र फडणवीस. मग जर ह्या 6 इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आले ते कोणामुळे आल्या? देवेंद्र फडणवीस मुळे आला ना. भाजप सरकार, मुख्यमंत्री आणि यांनी 4 कमिट्यांमध्ये IPS ऑफिसर, 2 मध्ये महापालिकेचे अधिकारी, 6 कमिट्यांनी वेगवेगळे भ्रष्टाचार घोटाळे. म्हणून जर भाजप या बाबतीत क्लॅरिटी नसती तर कशाला देवेंद्र फडणवीसने हे सगळं केलं असतं. पण भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. भ्रष्टाचार असतो, घोटाळा, माफियागिरीची असतो, कुणाचीही असो, ती संपली पाहिजे. म्हणून मुंबईकरांना न्याय देण्यासाठी जर कुठल्या तरी एका नगरसेवकावर किंवा आमचा मित्र पक्षांना वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झाला, तो हो, आम्ही जबाबदारी स्वीकारू. मुंबईकरांच्या न्यायासाठी व्यक्तिगत कुणावर अन्याय होत असेल, त्यांच्या राजकीय कारकिर्दी, त्यांच्या तुमच्या पक्षाच्या लोकांवरती पण कारवाई करायची वेळ, कारण ते आहेत सगळेजण. म्हणजे तुमच्या पक्षातले अनेक लोक स्थायी समितीमध्ये आहेत. उद्या ज्याला निर्णय प्रक्रिया सुरू होईल, कुणाला कोणी कॉन्ट्रॅक्ट दिली, कुणाला कोणी ठेकेदारी दिली, टेंडर कोणी पास केली, त्यावेळेला तुमच्या पण पक्षातली लोक त्या सगळ्या समितीमध्ये आणि याच्यामध्ये असणारच आहेत ना. आमचे जे ह्या 4 आणि 2 SIT झाल्या त्या सुटत होती. ज्यांच्यावर जे गोंधळात घोटाळ्यात इन्व्हॉल्व असेल करा. मी एक आहे ना मंदार स्पष्टता करतो, पॉलिसी बदल एरर ऑफ जजमेंट असू शकते. पॉलिसी, सिद्धांत, नीती ठरवणं म्हणजे भ्रष्टाचार नाही आहे. त्यात होऊ शकते, एकाला एक वाटते, दुसरं ऑर्डर, निर्णय घेणं कमिटीमध्ये की चला आपल्याला सगळ्या शाळांना चांगल्या बेंचेस द्यायच्या आहेत, तो भ्रष्टाचार नाही आहे. त्याच्याबद्दल होऊ शकते की पहिल्या बेंचेसला महत्व देऊ किंवा लहान मुलांना मला चपला द्यायचा आहेत त्याला देऊ. मुद्दा आहे एक्झिक्युशन मधला भ्रष्टाचार, आणि एक्झिक्युशन मधला भ्रष्टाचार हा भयानक आहे. त्याला जर म्हणजे मी खड्ड्यांची यादी घेऊन गेलो तर महापौर महोदय मला समोर एक यादी देतात की मी पण कमिशनरला माझ्या वॉर्डातली यादी देते खड्ड्यातली. मग क्यू कोणावर करायची, मुंबईकरांवर की माझ्या स्वतःवर? जे सत्ताधारी आहेत ते म्हणतात माझ्या वॉर्डात पण एवढे खड्डे झाले आणि 1दा 2दा 3दा, तर मग हे मुंबईकरांना मान्य नाही आणि आम्ही हे मान्य करू शकत नाही. जबाबदारी स्वीकारावी लागणार. जबाबदारी स्वीकारावी लागणार तुम्ही म्हणताय, पण त्याबरोबरीनं पुन्हा मुंबई महापालिका ती जी व्याप्ती जी आहे, जे काय 35-40 हजार कोटीच्या आसपासचं त्याचं एकूण उलाढाल जे आहे, यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की मुंबई ही भाजप म्हणजे भाजपची महत्वाकांक्षा वाढली 2014च्या निवडणुकीनंतर, कधी नव्हे इतका मोठा भाजपला प्रतिसाद त्या 2014च्या निवडणुकांमध्ये मिळाला आणि तोच आधार तुम्ही घेताय, 2014च्या निवडणुकींचाच आधार घेताय, 115 सीट्स मागताय.
महत्वाकांक्षा निश्चितपणे भाजपची वाढली आहे. परफॉर्म करायची, विजन इम्प्लिमेंट करायची महत्वाकांक्षा वाढली आहेत. एक उदाहरण देतो मी. मुंबई महापालिकाकडे 53,000 कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट आहेत. मला सांगा, आज आमच्या मित्र पक्षाचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात आम्ही हे करू ते करू, मध्ये काहीतरी आम्ही करून दाखवलं तर काय? ते म्हणाले कॉस्टल रोड आम्ही बनवणार, नरिमान पॉइंट ते बोरीवली 20 मिनिटात. अरे माझा भाऊ, आपण गेल्या 20 मिनिटात ते पोचवायची गोष्ट तर 20 वर्षात काय केलं, गेल्या 2-4 वर्षात काय केलं? तुमची 35-37,000 कोटीची महापालिका, 53,000 कोटी FD, या मुंबई म्हणजे एक मिनी राज्यासारखं बजेट आहे. त्यांनी काय केलं? मी आता सांगतो कॉस्टल रोड करणार. अब केलं काय? एक तुम्ही LBS रोड आणि SV रोड खड्डामुक्त करू शकला नाही, मग मुंबईकरांची जनता, मुंबईकर माफ करणार नाही. नाही, पण मुंबईकर माफ करणार नाही म्हणजे थोडक्यात शिवसेनेला माफ करणार नाही आणि तुम्हाला त्या पुढची संधी देतील असा विश्वास तुम्हाला आहे त्याच्यामध्ये? सर्टनली. बघा, लोकांना पर्याय विकल्प हवा आहेत आणि विकल्प म्हणजे माणसं नाही, महापौर नाही, त्या खुर्चीवर बसणारा नेता नाही. लोकांना विकल्प हवा आहे, एक चांगलं प्रशासन, पारदर्शक. आणि एक मी आपल्याला क्षमा मागतो, आपल्याकडे आज अनेक वर्षानंतर 2.25 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिल्यानंतर त्यांच्याकडे बघून महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्रवर विश्वास ठेवायची इच्छा होत असते. मुंबईकरही पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करणार, विश्वास व्यक्त करणार की हा माणूस स्वच्छ शासन प्रशासन देऊ शकते. त्यामुळे नगराध्यक्षाच्या निवडणुकीत 72 भाजपच्या आल्या आणि 26 शिवसेनेचे आले. नाही, एक तुम्ही जे म्हणताय, गृहीतक मांडताय की तुम्ही पारदर्शी कारभार पाहिजे, जो नाही असं तुमचं म्हणणं आहे, त्याच्यावरती तुम्ही ठाम आहात. आणि असं असताना तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करताय शिवसेनेबरोबर, आणि त्या चर्चेमधनं तुम्हाला किती जागा जास्तीच्या मिळतील ह्याच्यावरती तुमचा अधिकाधिक प्रयत्न चालू आहे. नेमकं काय करायचं तुम्हाला? 2 पैकी काय गोष्टी करायच्या? असंच आहे ना. बघा, गेले काही वर्ष आम्ही होतो तर आमचे 15, 20, 25, 30 आम्हाला 40-50 लढायला द्यायचे. म्हणून ते म्हणायचं आमचं राज्य आमचं आहे, आम्ही सगळं चालवणार आणि तेच चालवायचे. आता 2014 मध्ये लोकांनी सांगितलं नाही, मुंबई पण भाजपला द्यायची, महाराष्ट्र भाजपला, मुंबई पण भाजपला द्यायचं आहे. तर त्यामुळे आम्हाला लोकांनी जे आमच्यामध्ये विश्वास व्यक्त केलाय ती जबाबदारी स्वीकारायची आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने 115ची तर एक आकडा दिलेला आहे की 115, बाकी सगळे मित्र पक्ष. त्याच्यामुळे जे देवेंद्र फडणवीसला अभिप्रेत असलेलं मुंबई आपण बनवू शकू. पण मुंबई तुम्हाला जी अभिप्रेत आहे ती बनवण्यासाठी एकत्र येऊन ती बनवू शकता असं तुम्हाला अजिबात वाटत नाहीये? कारण कुठेतरी ही स्ट्रॅटेजी आहे का? म्हणजे कल्याण डोंबिवली फॉर्म्युलासारखी स्ट्रॅटेजी तुमच्या 2 पक्षांची आहे की एकानी मारल्यासारखं करायचं, एकानी रडल्यासारखं करायचं, किंवा खास करून एकानी सत्ताधारी असल्यासारखं करायचं आणि आता ज्यांच्या विरोधात समजा अँटी इन्कम्बन्सी असेल त्यांना तुम्ही विरोधक म्हणून गणायचं, अशा पद्धतीनं हे काहीतरी स्ट्रॅटेजिक काम चाललंय तुमच्या सगळ्यांचं एकत्र मिळून? मला असं वाटतं आमच्या मित्र पक्षांना विचारलं गपचूप तर त्यांचा खालचा कार्यकर्ता म्हणतो रे कसंही करा हो बाबा, कसंही करा, त्यांचा नेत्यांना हात जोडून सांगत असतो. परंतु आज देवेंद्र फडणवीस हा मुंबईकरांचा चेहरा आहे. भाजप माफियागिरी याच्या संबंधी लोकांचा प्रचंड आक्रोश आहे. म्हणून ही काही बनवा बनवी नाहीये, सेटिंग नाहीये. परंतु अनेक वर्ष मित्र पक्ष आहोत, केंद्रात सरकारमध्ये बरोबर आहेत, राज्यात बरोबर आहेत. म्हणून शेवटी पक्षातल्या काही लोकांना असं वाटते की जर आपण जो म्हणतो त्या एजेंडावर ते यायला तयार असेल तर ठीक आहे, त्यांना बरोबर घेऊन जाऊन. परंतु एजेंडा, पारदर्शकता, विजन देवेंद्र फडणवीस. शरद पवार म्हणाले होते की या महापालिका निवडणुकीनंतर, खास करून मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यातल्या सत्तेचं चित्र वेगळं असेल. राज्याची सत्ता जी आता स्थिर आहे ती अस्थिर होईल, कारण तुम्ही शिवसेनेच्या पाठिंब्यावरती आहात. असं आहे की बाबा, विरोधी पक्ष त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना जिवंत ठेवायचं असते, जोडून ठेवायचं असते. म्हणून विरोधी पक्षात असताना शरद पवार साहेब असं बोलतात, स्वाभाविक आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना चालना द्यायची आहे. वर आता झाल्या ना नगरपालिकेच्या निवडणुका, समोरासमोर झाले ना, कुठे 72 आणि कुठे 26. काँग्रेस, NCP, शिवसेना मिळून 78 आणि भाजपचे एकट्याचे 72. काय झालं सरकारला?
काय झालं, काही होत नाही. महाराष्ट्र केंद्र सरकार स्थिर राहणार आणि मुंबईत पण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आप आओगे तो आपके साथ, अन्यथा आपकी शुभेच्छा के साथ मुंबई में परिवर्तन होणारच. मुंबईत परिवर्तन होणारच, युती होणार का? शेवटचा प्रश्न. माफिया, अपारदर्शकता, सेटिंग, खड्डे खड्डे खड्डे, कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी युती नाही. पारदर्शकता, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, विजनरी मुंबई, आमची मुंबई, त्या संबंधात मित्रपक्ष बरोबर यावे, अपील आहे. त्यांनी यावं. यावेळी भारतीय जनता पक्षावर जबाबदारी द्या. एवढे वर्ष तुम्ही स्वीकारली, आता देवेंद्र फडणवीसला करू द्या. देवेंद्र फडणवीसांकडे हा कारभार सोपवा असं तुम्ही म्हणताय, थेट म्हणताय. याचा अर्थ ज्यांना राजकारण कळतं त्यांनी काढायला काही हरकत नाहीये. अर्थात मुंबईकर जनता या सगळ्यामध्ये या चर्चा बघते, या चर्चेची सगळी गुऱ्हाळं चालू आहेत तेही बघतायत आणि त्याही बरोबरीनं एकत्र असलेल्या दोन पक्षांचं हे चित्र सुद्धा मुंबईकर जनता बघते. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल युती होणार किंवा नाही. आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की युती होणार किंवा नाही याचं उत्तर किरीट सोमय्या यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या स्टाईलनी खास दिलेलं आहे. ती स्टाईल आणि त्याच्यातला गर्भित इशारा जो आहे तो शिवसेनेला आहे, तो सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे.